नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवार दिनांक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर गेले आहेत. या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अहिल्यानगरमध्ये कर्मचाऱ्यांचा आक्रोश अधिकच उफाळून आला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अशोक सूर्यभान मासाळ यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री यांना भावनिक पत्र लिहून शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेमुळे आंदोलनाला वेगळेच वळण मिळालं असून प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. तिसऱ्या दिवशी आंदोलनस्थळी जागरण गोंधळ आयोजित करून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विविध घोषणाबाजी आणि सांस्कृतिक माध्यमातून शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं आंदोलकांनी भूमिका अधिक आक्रमक केली आहे. कर्मचारी अशोक सूर्यभान मासाळ यांनी शासनाने मागण्या मान्य न केल्यास सोमवार दिनांक 27 एप्रिल पासून अन्नत्याग करण्याचा इशारा दिला गेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शासन यांची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.